पण सत्तेतलेच हे दोन पक्ष एकमेकांवरती दबाव टाकत असताना विरोधकांना हे काहीही पटत नाहीये। शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांची ही नोटंकी असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केलाय। महानगरपालिकेच्या निमित्ताने युती तोडली हे कारण लोकांना पटणार नाही। सत्तेतून बाहेर पडलोय, पटणार नाही। मग काय, शेतकऱ्यांसाठी ही मागणी केली, कामगारांसाठी हे मागितलं, या गोष्टी मागताना हे सरकार देत नाही आणि म्हणून बाहेर पडतोय। सहानुभूती जनतेची घेण्याचा प्रयत्न म्हणून आहे। रात्री जाऊन भेटायचं, खिशात जाहीरनामे ठेवायचे आणि द्यायचे नाही आणि तारीख द्या। अरे तुम्हाला नाही राहायचं आहे ना, लगेच द्या। हे कारण आहेत। आतापर्यंत शेतकऱ्यांचे कर्जमाफी दिलं नाही, अमुक नाही तमुक नाही, या गोष्टी दिल्या नाही आणि म्हणून आम्ही बाहेर पडलो। आज रायगड जिल्ह्यात किमान 3 विधानसभा मतदारसंघात शिवसेना आणि काँग्रेस उघडपणाने एका बाजूला राहुल गांधींचा फोटो, दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरेंचा फोटो, अशोक चव्हाणांचा फोटो, उद्धव ठाकरेंचा फोटो असा प्रचार त्या ठिकाणी करतायत। तिथे काँग्रेसच्याने ईबी फॉर्म दिलेत, कुठे कारवाई नाही। याचा अर्थ असा आहे की एका जिल्हा परिषदेच्या सत्तेसाठी आता काँग्रेस सुद्धा शिवसेनेपुढे लाचार झाले का शिवसेना काँग्रेस पुढे झाले, मला त्यातलं माहीत नाही। पण मग इतरांना दोष देण्याचा अधिकार तुम्हाला नैतिकतेच्या माध्यमातून राहत नाही, एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे।